नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा आपल्या सर्वांची लाडकी द टाइम्स ऑफ पुसद या नवीन न्यूज चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। आपण नवरात्री विशेष हे एपिसोड आपल्या न्यूज चॅनलवर दाखवणार आहेत। आपला पहिला एपिसोड आपल्या पुसद शहरातील जे उदासी महाराज दुर्गा उत्सव मंडळ आपण इथून चालू करणार आहे। जवळपास 54 वर्षापासून जे दुर्गा माता चरणी किंवा माते चरणी हे आपली सेवा देत आहे आणि तीच सेवा आपण आपल्या पुसदकरांसमोर आज थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। आता आपण जे कोशेटावर दौलत खान महाविद्यालय येथे शिक्षक पदावर कार्यरत आहे असे आपले पाटील सर, आपण त्यांच्याच मार्फत आपले जे मंडळ आहे त्यांची सेवा आतापर्यंत त्यांनी कोणकोणते उपक्रम राबवले, यानंतर कोणते राबवणार, आपण थोडक्यात त्यांच्याकडून माहिती घेऊ। नमस्कार, सर्वप्रथम उदासी महाराज दुर्गा उत्सव मंडळातर्फे सर्व दुर्गा भक्तांना दुर्गा उत्सवाच्या खूप खूप साऱ्या मंडळातर्फे हार्दिक शुभेच्छा। उदासी महाराज दुर्गा उत्सव मंडळ यावर्षी आपलं 54 वर्ष या ठिकाणी साजरं करत आहे। उदासी महाराज दुर्गा उत्सव मंडळ आपण या ठिकाणी बघत आहात की एक सुंदर अशी नेत्रदीपक अशी मूर्ती आहे। तिने सुवर्ण मुकुट धारण केलेला आहे आणि तो सुवर्ण मुकुट केवळ आणि केवळ भक्तांच्या श्रमातून आलेल्या वर्गणीवर देणगीवर या ठिकाणी माँ दुर्गेने धारण केलेला आहे। त्याचबरोबर बघत असाल की अष्टभुजा धारणीच्या प्रत्येक हातामध्ये विविध शस्त्र धारण केलेली आहेत। चांदीची ती शस्त्र आहेत आणि ती शस्त्र सुद्धा भक्तांनीच माँ दुर्गेच्या चरणी आपली देणगी सोन्याच्या रूपात, चांदीच्या रूपात, आर्थिक स्वरूपात त्यांनी ती मंडळाच्या स्वाधीन केली, माँ दुर्गेच्या चरणी अर्पण केली आणि त्यामधून ती शस्त्र सुद्धा या ठिकाणी संपन्न झालेली आहे। आणि एक सुंदर मूर्ती अष्टभुजा धारणी जिंच्या हातामध्ये चांदीचे शस्त्र आहेत आणि तिने सुवर्ण मुकुट सुद्धा धारण केलेला आहे। उदासी महाराज दुर्गा उत्सव मंडळ हे पुसद मधील मिरवणुकीमध्ये नाही तर संपूर्ण माँ दुर्गेच्या भक्तांमध्ये अग्रस्थानी राहणारं हे भक्त मंडळ दुर्गा उत्सव मंडळ आहे। मिरवणुकीमध्ये ते सुद्धा समोर असतं आणि भक्तांच्या हाकीला धावून येणारी माता, नवसाला पावणारी माता म्हणून उदासी महाराज दुर्गा उत्सव मंडळाच्या चरणी सर्व भक्तगण नतमस्तक होत असतात आणि एक सुंदर अशा आरतीचा ते आनंद घेत असतात। आणि आरती झाल्यानंतर सर्वजण सहपरिवार माँ दुर्गेच्या चरणी नतमस्तक होऊन आपली मनोकामना व्यक्त करत असतात। उदासी महाराज दुर्गा उत्सव मंडळ हे केवळ आणि केवळ 10 दिवसाचा उत्सव नसून वर्षभर चालणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमामध्ये गणबादेव उदासी महाराज दुर्गा उत्सव मंडळाचे सर्व कार्यकर्ते हे झटून कार्य करत असतात। याचमध्ये सामाजिक पर्यावरणासाठी भवानी टेकडी येथे आमचे युवा कार्यकर्त्यांतर्फे वृक्षारोपणाचे कार्य हे मागील पावसाळ्यामध्ये झालेलं आहे। त्याचबरोबर पुसदमधील एक सामाजिक संघटना माणुसकीची भिंत या सामाजिक संघटनेसोबत जोडून उदासी महाराज दुर्गा उत्सव मंडळाचे सदस्य हे अन्नदानाद्वारे सुद्धा सामाजिक सेवा करण्याचा प्रयत्न करत असतात। आता नेमकं जर थोडक्यात उल्लेख द्यायचा म्हटलं तर आपल्या पुसद शहरातील सुप्रसिद्ध आणि सर्वात जुने जवळपास जे गणबादेव गणेश मंडळ आपल्या पुसदकरांना सर्व परिचित आहे, तेच मंडळ तिथलचेच कार्यकर्ते हे आपल्या जे उदासी महाराज दुर्गा उत्सव मंडळ यामध्ये कार्यरत आहेत। आता या वर्षीची सर्वात महत्वाची पर्वणी म्हणजे जे डीजे लेस आपल्या पुसद शहरात कुठेतरी एक नाव उंचावत आहे। आपण गणपती उत्सवामध्ये बघितलं की कशा प्रकारे एका जे विटाळ्यावरच्या एका तरुणाचा डोळे आहेत त्याला दगावावे लागले, जे लेझर लाईट आहेत त्याचा ज्योत ही त्याच्या डोळ्यात गेली आणि त्याला त्याची पूर्ण डोळे आहे हे गमवावे लागले। आता यावर्षी जे डीजे लेस ही संकल्पना कुठेतरी या मंडळाने जोपासली। आता त्याचबद्दल थोडक्यात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। खरी गोष्ट आहे, डीजे मुळे एका पुसदमधील तरुणाची डोळ्यामध्ये त्याची दृष्टी थोडी कमी झाली हे ऐकण्यात होतं, परंतु हे होऊ नये यासाठी फक्त मार्गदर्शनच नाही तर त्या मार्गावर आचरण करणारं उत्सव म्हणजेच उदासी महाराज दुर्गा उत्सव मंडळ। परंपरा आहे की आतापर्यंत या मंडळामध्ये कधी डीजेचं आगमन झालं नाही, डीजेचं वाजन तर या ठिकाणी वाजलं नाही। सांस्कृतिक परंपरेला जपून हा उत्सव साजरा केला जातो। त्यामध्ये जे सांस्कृतिक जुने वाद्य असतात त्याचद्वारे माँ दुर्गेचं आगमन सुद्धा होतं आणि मानव सहित वाद्यावरच या देवीचं आगमन होत असतं आणि विसर्जन मिरवणूक सुद्धा मोठ्या थाटामाटात पारंपरिक पद्धतीने आपल्या दुर्गा मातेची विसर्जन मिरवणूक डीजे रहित होत असते, हे या ठिकाणी विशेष आहे। त्याचबरोबर भक्तगण हे पूर्णपणे दुर्गा उत्सव मंडळ हे अगदी मनाने आणि तनमन धनाने उत्सव साजरा करतात। त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी हे नियमित जपत असतात।
आपल्या मंडळात सुद्धा युवा कार्यकर्ते आहेत, परंतु सामाजिक जोपासनीमध्ये ते कुठल्याही प्रकारचे नाविन्य असं डीजे वगैरे अशी कुठलीही मागणी न करतात परंपरेला धरून उत्सव आनंदात आणि मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. त्यामध्ये एक युवा कार्यकर्ते आहेत. गेल्या मागील 26 वर्षापासून एक भवानी ज्योत आम्ही सायकलद्वारे आमचे कार्यकर्ते आणत असतात. महाराष्ट्रात नाहीत, आपल्या 3.5 शक्तीपीठाहून, त्याचबरोबर महाराष्ट्रातील संपूर्ण शक्तीपीठाहून, त्याचबरोबर महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातून सुद्धा विविध राज्यातून यांनी हे भवानी ज्योत सायकलद्वारे आणलेली आहे. सायकलद्वारे आणण्याचा एकच उपक्रम तो म्हणजे शरीर माध्यम खलु धर्म साधनम, म्हणजेच निरोगी शरीर हाच वसा आपण सांभाळला पाहिजे आणि जास्तीत जास्त आपण व्यायामाकडे किंवा निरोगी राहण्याकडे सर्वांनी लक्ष द्यावं, हा यातून एक संदेश देण्याचा प्रयत्न मंडळाद्वारे करण्यात येत असतो. अतिशय आरोग्यवर्धक असा संदेश आपण जी ज्योत आहे ते आणण्याच्या माध्यमातून देतो. आता आपण आपल्या भैयाला प्रत्येक व्यक्तीचं देवीचरणी ईश्वरचरणी साकडा असते, तर आपल्या मंडळाचं देवीचरणी ईश्वरचरणी कोणतं साकडा राहील यावर्षी? यावर्षी आम्ही आमच्या मंडळाच्या वतीनं भक्तजनाला फक्त एवढीच विनंती करतो की याही पुढे आमच्या मंडळाच्या वतीनं वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आणि जेवढे काही सामाजिक दृष्टिकोनातून जे काही आम्ही उपक्रम चालू शकतो हे आम्ही यावर्षी चालू करणार. आपण बघत आहे की कशा प्रकारे पीओपी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ज्या मूर्त्या आहे त्या अतिशय लवकर विरघळत नाही. पर्यावरणासाठी थोडंफार ते विघातक नाही म्हणता येणार, परंतु ते वेळ घेतात विरघळण्यासाठी. परंतु आपले जे मंडळ आहे, इव्हन पुसदमध्ये विविध अशा मंडळ आहेत, ते मातीच्या मूर्त्या ही एक परंपरा कुठेतरी रूढ होत आहे आणि अतिशय चांगली परंपरा ही आपल्या पुसद शहराने किंवा पुसद शहरात रूढ होताना आपल्याला दिसत आहे. ही सुद्धा मूर्ती आपली जे उदाशी महाराज दुर्गोत्सव मंडळ ज्या ठिकाणी आपण आहे, ही सुद्धा मूर्ती पूर्णतः मातीची आहे. आता हीच आपण मूर्ती आपण ज्याप्रमाणे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे अतिशय सुंदर अशी मातीची मूर्ती आहे. आता आपण त्यांच्याच कडून जे काही त्याचे वर्णन आहे, कुठून बनवली, कशा प्रकारे बनवली आणि आपण जे सजावटीचे थोडेफार सामान अतिशय उत्कृष्ट. आता मी म्हटलं की आपला हा व्हिडिओ पहिलाच आहे, परंतु अतिशय सुंदर असं देवीचं हे सौंदर्यकरण इथं केलेलं. आता त्यांची थोडक्यात आपण वर्णन जाणून घेऊ. नमस्कार. भवानी मातेची मूर्ती ही सर्वप्रथम ताजनेकर पेंटर बरेच वर्ष केली, त्यानंतर पुसदचे आपले प्रसिद्ध ढगे पेंटर यावर्षी प्रथमच आमच्या मंडळाने ही मूर्ती दारवा येथून सुरेंद्र निमकर या पेंटरकडून आणलेली आहे. तसेच देवीचा जो सुवर्ण मुकुट आहे हा पण पुसदमध्ये घडविण्यात आला. टोपचे कारागीर आहे समजा अमित सोनी पुसदचेच आहे. तसेच पूर्ण चांदीचे शस्त्र हे खामगावरून बनवण्यात आलेले आहे. तसेच भक्तगणामार्फत यापुढेही आम्ही चांदी सोन्याचे दागिने घडवत राहू. हा जो हार आलाय, जो देवीच्या आपल्या गळ्यामध्ये आपण बघतो, तो हार नेमका कुठून आलाय? हा नांदेडवरून एका भक्ताने पाठवलेला आहे. दरवेळेस भक्तगणाकडून नांदेड या शहरातून हार भवानी मातेसाठी येत असतो. अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता आणि विशेष करून जे आता मी म्हटलं की नवरात्री उत्सव असे विविध एपिसोड विविध आपल्या पुसदमधले मंडळ आहे ते आपण नक्कीच पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करू. अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता तुम्ही द टाइम्स ऑफ पुसदला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.